विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना प्राध्यापक बालाजी जाधव सरांचा नमस्कार। आपल्याला आपल्या मातृभूमीविषयी आर्त भावना, जिव्हाळा आणि प्रेम निश्चितच आपल्याला वाटते, कारण मातृभूमी म्हणजे आपली आई, मातृभूमी म्हणजे आपली माय। या आपल्या मायेच्या रक्षणासाठी आपण स्वतःच्या प्राणांची आहुती देतो। जेव्हा ब्रिटिशांनी भारतीयावर घनघोर अत्याचार चालवला, अन्याय चालवला, त्या कालखंडामध्ये हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या तिन्ही क्रांतिकारकांनी ब्रिटिश अधिकारावर गोळ्या झाडल्या। त्या कालखंडामध्ये अनेक लेखक, कवींनी त्यांच्या कविता संपूर्ण त्यांचं शौर्य त्याच्या कवितेतून आविष्कार झालेला दिसून येतो। त्यांची कविता एक कविता ऐकून दाखवणार आहे पहा। मनी धीर धरी शोक आवरे जननी, भेटेन 9 महिन्यानी। किती लोक असतील असले, किती हुतात्मे असतील असले, जे अपराधाविन मेले, या न्यायाची रीत मानवी असते। कधी ठरते किंवा चुकते, मनी धीर धरी शोक आवरे जननी, भेटेन 9 महिन्यानी। ज्यावेळेस या क्रांतिकारकांना फासावर चढवण्यात येत होतं, त्यावेळेस क्रांतिकारक हसत हसत फासावर जात होते आणि म्हणत होते, हे भारत माते, पुन्हा पुन्हा तुझ्या उदी जन्म घेईन आणि पुन्हा पुन्हा तुझी सेवा करण्याची मला संधी प्राप्त होईल। असे हे प्रखर राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता त्यांच्या रक्ताच्या रोमारोमात ओतप्रोत भरली होती। अशाच आशियाची राष्ट्रीय एकात्मता, प्रखर राष्ट्रभक्ती व्यक्त करणारी कविता आपण अभ्यासणार आहोत। कविवर्य मंगेश पाडगावकर यांची जय जय हे भारत देशा। मराठी साहित्यातले ख्यातनाम व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे प्रसिद्ध कविवर्य मंगेश पाडगावकर हे होत। त्यांच्या विपुल प्रचंड रचनेमुळं मराठी साहित्याला सौंदर्य प्राप्त झालं। पाहूया कविवर्य मंगेश पाडगावकर यांचा परिचय। प्रतिदेश कवी, वर्तवद रचना, शब्द प्रभुत्वही आणि गेयताही त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल। छोरी, जिप्सी, धारा नृत्य, विदूषक, गझल, भटके पक्षी व भोलानाथ ही त्यांची कविता संग्रह आहेत। त्याचबरोबर वात्रटिका नावाचा ग्रंथ जी रचना आहे, त्यांच्या वाङ्मयीन वैशिष्ट्याचे एक पैलू म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। प्रस्तुत कवितेमधून त्यांनी उत्कट राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा आविष्कार झालेला दिसून येतो। तर आपण पहिल्यांदा कविता सालीवर म्हणून घेऊया। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी, माती मधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी। जय युगधैर्यांच्या देशा, जय नवसूर्यांच्या देशा। तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा। कविवर्य मंगेश पाडगावकर आपल्या कवितेमध्ये उत्कट भावना व्यक्त करताना सांगतात की हे देशा, तू जगाला तू प्रेरणादायी आहेस। या देशामध्ये सर्व क्षेत्रामध्ये संपूर्ण विकास, सर्वांगीण विकास झालेला असल्यामुळे अमेरिका, जपान व रशिया या सर्व देशांना अभिमान वाटावा व प्रेरणा मिळावी, या भावनेनं आपला हा भारत देश उज्ज्वल, सुजलाम सुफलाम आहे। अशा या पवित्र देशा, अशा या प्रसिद्ध देशा, अशा या बलाढ्य देशा तुझा जय जयकार असो, जय जयकार असो, असं कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात। तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी। आता या ठिकाणी तपोवन असा शब्द आलेला आहे पहा। तपोवन या शब्दाचा अर्थ जिथे तपस्वी लोक तपाची साधना करतात, त्याला तपोवन असा शब्द अर्थ प्राप्त होतो। त्याचबरोबर
तपोवनातून तुझ्या उजळली उपनिषदांची वाणी. उपनिषद असा शब्द आले पहा. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये 4 वेद आहेत. एक ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. या वेदाला जोडून येणारा जो वेदांतपर भाग जो आहे त्याला उपनिषदे असे म्हटलेलं आहे. कट, मुंडक, मांडुक्य, ऐतरेय, तैत्तिरीय, छांदोग्य इत्यादी उपनिषदांची नावे आहेत. सत्यमेव जयते हे विविध वाक्य आपण मुंडक या उपनिषदातून घेतलेले आहे. पहा ते म्हणतात पुढं, माती मधुनी तुझ्या जन्मल्या नररत्नांच्या खाणी. याच भारत मातेच्या मातीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू आंबेडकर इत्यादी थोर विचारवंत याच मातीमध्ये जन्माला आले. अशा या पवित्र भूमीच्या देशा तुझा जय जयकार असो, जय जयकार असो असं म्हणतात. जय युगधैर्यांच्या देशा, जय नवसूर्यांच्या देशा, तू नव्या जगाची आशा, जय जय हे भारत देशा. माणसाला माणूसपणाची जाणीव करणारा हा देश. भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये सर्व मानव जाती एक आहे, माणसामध्ये भेद नाही असा माणूस धर्म शिकवला. असा हा भागवत धर्म शिकवला. तोच भागवत धर्म संत ज्ञानेश्वरांनी आपल्या मातृभाषा मराठीमध्ये आणला आणि बहुजनांना ज्ञानामृत पाजवण्याचं कार्य केलं. असं या महान देशा तुझा जय जयकार असो, अशा युगधैर्यांच्या देशा तुझा जय जयकार असो असं कविवर्य मंगेश पाडगावकर असं म्हणतात. पुढे म्हणतात, बळा पुढे वा छळा पुढे नचईते वाकल्या माना, अन्यायाला भरे का परे बघुनी शूर अभिमाना. बळ म्हणजेच जबरदस्ती करणे,